सायली, उद्याचं निमंत्रण दिलंय बरं का त्यांना. कोणाला आणि कसलं? उद्या संक्रांत साजरी करायला इथेच यायचं असं सांगितलंय तुझ्या यांना. हो, पण कुसुमताई, हे जर इथे आले तर मधुभाऊ चिडतील. मग यांनाही त्रास होईल आणि मधुभाऊ नाही. मलाही नाही ग आवडणार. ते कळतंय का मला, पण ह्या त्रासातून नक्कीच काहीतरी चांगलं होईल बघ. शिवाय अर्जुन तुझ्यासाठी एवढा धडपडतोय. अरे तुझी धडपड कुसुमताईंना दिसतीये म्हणून तर त्यांनी तुझ्यासाठी निरोप पाठवलाय. आणि मला खात्री आहे की एक ना एक दिवस मधुभाऊंना सुद्धा तुझी धडपड दिसेलच. माझ्यासाठी प्रत्येक दिवस एक नवीन ऑपॉर्च्युनिटी आहे आणि मी रोज माझ्या बायकोच्या एक स्टेप आणखीन जवळ जातोय. आणि काय ग कुसुमताई, आधी तर अर्जुन सरांचा एवढा रागराग करायचीस, आता सतत कौतुक करत असतेस त्यांचं. नाहीच तो चिडका बिब्बा. पण मनाने हिरा आहे ग, मलाच कळायला वेळ लागला. आणि शिवाय मधुभाऊ त्याला इतके घालून पाडून बोलतात, पण मागे हटला नाही ग तो. तुझी एक झलक बघायला तो रोज इथे येतो. मी तुला सांगितलं होतं ना कुसुमताई, अर्जुन सरांनी एकदा एखादी गोष्ट ठरवली की ते अजिबात हार मानणार नाही. मी आता हार मानणार नाही चैतन्य. मला माहिती आहे की मिसेस सालींचं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे. पण जोपर्यंत मी मधुभाऊंचं मन जिंकत नाही तोपर्यंत त्या मला त्यांचं प्रेम बोलून कधीच दाखवणार नाही. नाही पण हे सगळं तुझं गेसवर चाललंय अर्जुन. तुला काय माहिती सायली वहिनीचं तुझ्यावर प्रेम आहे की नाही. जर त्यांचं तुझ्यावर प्रेमच नसेल तर तू हे मुद्दाम करतोयस ना. नाही, आधी तर दिवसातनं 100 वेळा मला म्हणायचंस तू की मिसेस सालींचं माझ्यावर खरंच प्रेम आहे, मनापासून प्रेम आहे. आणि आता हे मुद्दाम मला त्रास देण्यासाठी म्हणतोयस, राईट? अरे याला डेव्हिल्स ऍडव्होकेट म्हणतात अर्थ. म्हणजे वाईटात वाईट काय होईल याची चर्चा करायला पाहिजे ना आपण. उद्या जाऊन जर सायली वहिनी म्हणाली की नाही माझं तुझ्यावर प्रेमच नाहीये, मग काय करशील रे? तर मला काय करावंच लागणार नाही. आपोआपच माझा जीव जाईल. नाही जगू शकत त्यांच्याशिवाय. ए अरे बाबा सॉरी या, असलं काहीतरी बोलू नको रे तू. तू लगेच अशी मूर्खासारखी बडबड करत जाऊ नकोस ना. सायली वहिनीचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणजे असेल आणि सगळं तुझ्या मनासारखं होईल. डोंट वरी. मला तुझ्या मनासारखंच व्हायला हवंय ग बाळा. म्हणून परत परत तुला सांगते, अर्जुनकडे तुझं मन मोकळं कर. आधी ठीक होतं, म्हणजे त्याच्या मनात काय तुला माहित नव्हतं, पण आता किती अंत बघणार आहेस तू त्याचा. अर्जुन तुझ्यासाठी योग्य जोडीदार आहे हे कळतंय ना तुला. मग मधुभावना कळेपर्यंत का थांबायचं आपण? हे बघ, त्या अर्जुनची तडफड तुला कशी काय बघवते मला नाही माहित, पण तुझी ही जी तडफड होतीये ती मला नाही बघवत. माझे काय हाल होत आहेत माझं मला माहिती कुसुमताई, पण माझा नाईलाज आहे का. जोपर्यंत मधुभाऊंची परवानगी मिळत नाही तोपर्यंत मला यांच्यापासून लांबच राहावं लागणार आहे. आणि मला माहितीये की त्या माझ्याशी का बोलत नाहीत. माहितीये ना, झालं तर मग सगळी निगेटिव्हिटी बाजूलाच आहे आणि मधुभाऊंना कन्व्हिन्स करायला लागेल. तेच तर एम आहे माझं की मधुभाऊंना मनापासून असं वाटलं पाहिजे की त्यांच्या मुलीसाठी परफेक्ट लाईफ पार्टनर फक्त मीच आहे. मधुभाऊंची परमिशन मिळवण्यासाठी जे जे करावं लागेल ना ते सगळं करेन. रोज कुसुम त्यांच्या घरी जाईल. मधुभाऊंनी दार नाही उघडलं काही हरकत नाही, दाराबाहेर उभं राहील. पण आता मी माझ्या बायकोपासून दूर राहणार नाही. आणि उद्याच्या खास दिवशी तुला खास इन्व्हिटेशन आहे. ऑफकोर्स, प्रश्नच नाही. संक्रांतीच्या दिवशी मी त्यांच्यापासून दूर कसं राहू? आणि जनता चाळीत संक्रांत एवढ्या जोरात सेलिब्रेट होते मला माहितच नव्हतं. तर बघच, उद्याची संक्रांत मी माझ्या बायकोसोबत सेलिब्रेट करणारच. एकत्र सेलिब्रेट करणार. मी तुला जनता चाळीत जाऊ दिलं तर जाशील ना अर्जुन. मी तुझ्या आणि सायलीच्या नात्यावर संक्रांत आणलीच आहे. आता तुमच्या भेटीवर सुद्धा संक्रांत आणते की नाही ते बघच. आज सणाचा दिवस आहे, म्हणजे अर्जुन नक्की सायलीला भेटायला चाळीत जाणार. कसं थांबू मी त्याला? आता घरात कोणाला तरी काहीतरी झालं तरच अर्जुन थांबे. विमल, ए विमल. हा पूर्ण. अगं मला जरा ना ऍसिडिटी झाल्यासारखं वाटतंय बघ. जरा काढा बिडा बघ ना. हो देते देते. तुम्ही तुमच्या खोलीत आराम करा, झालं की मी बोला. चालेल. सावकाश जा. हो. हे घ्या मधुभाऊ, काय मोहरीचं पाणी आहे. आपण याने उलट्या होतील ना. हो त्यासाठीच देते तुम्हाला. तुम्हाला उलट्या होतील आणि सगळं पित्त निघून जाईल, चक्कर पण येणार नाही. घ्या.
मोहरीचं पाणी. अपचन झाल्यावर मधुभाऊ हेच प्यायचे. हे म्हातारीला दिलं तर तिला अपाय काहीच होणार नाही. पण पण जे उलटीसारखं फिलिंग येईल ना त्याने अर्जुन पॅनिक होईल आणि त्याची सेवा करण्यासाठी तो घरीच थांबेल. ही मस्त आयडिया आहे. वा, अगं हा तिळगुळाचा सुवास पाक चाळीच्या गेट पर्यंत जात असणार. आज कोणीतरी खास पाहुणे येते, त्यांच्यासाठी चाललंय ना हे सगळं. तुझ्या त्या खास पाहुण्यांना मागच्या वर्षी माझ्या हातच्या तिळाच्या वड्या खूप आवडल्या होत्या. पण हो, पुढच्या वर्षापर्यंत पुरतील एवढ्या केल्यास ग तू या. कुसुमताई, अगं हे सगळं एका माणसासाठी नाहीये. मला त्या घरी पण पाठवायचं म्हणून केले. घरी, सुभेदारांच्या घरी. या विमलची ना सगळीकडे गुडगुड असते. हिला आधी बाहेर काढायला हवं. विमलताई, मी अर्जुनला कॉफी नेऊन देते. हा, नाही नको, म्हणजे दादांना मी कॉफी देते. उगाच तुम्ही गेला तर ते परत रागवते. बरं, तुम्ही म्हणताय तसं करू आपण. काय तसंही अर्जुन चिडला तर अख्खं घर डोक्यावर घेतो आणि त्याचा त्रास पूर्णाजी आणि मामीलाच होतो ना. हरकत नाही, तुम्ही नेऊन द्या कॉफी. जा 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 पटकन. हो. अगं हे कसं काय जमणार आहे? अगं आज हे येणार आहेत ना, मग ह्यांच्याबरोबर पाठवीन ना मी तिथे. पण मला असं मनापासून खूप वाटतंय की तिथे सगळ्यांना या वड्या खूप आवडतील आणि सगळे अगदी चवीने खातीलही. हा तुझा वेडेपणा म्हणायचा की भोळसटपणा? तुला हवंय ते म्हण गं. पण आज गोड बोलण्याचा दिवस आहे ना, म्हणून मला असं वाटतं की आज सगळं काही गोड व्हा. आणि तू बघ कुसुमताई, आज मी ह्या घरातून तिथे वड्या पाठवते. पुढच्या वर्षी मी त्या घरात मनाने सून म्हणून ह्या वड्या बनवून माझ्या माहेरी पाठवीन, इथे तुझ्यासाठी. एवढा आत्मविश्वास कुठून येतो ग तुझ्यात? त्यांच्या डोळ्यात जो खंबीरपणा आहे ना, त्यामुळे मिळतो मला हा आत्मविश्वास. आणि तू बघ कुसुमताई, हे लवकरच सगळं काही ठीक करणार. मग तुझ्या तोंडात पण वडी पडो. मस्त झाली, कमाल, जकास. आनंद ग. मोरी, मोरी कुठे असते? मोहरीचं पाणी. एकदा का हे आपल्या ऍसिडिटी पेशंटने प्यायलं ना की मग लगेच मळमळ, उलट्या आणि चक्कर सगळं सुरू होईल. आणि ह्या वयात चक्कर आली किंवा जराशी उलटी काय झाली तर सगळे घरातले घाबरून जातील. आणि मग अर्जुनला इथेच ह्याच घरात त्याची संक्रांत साजरी करावी लागेल. चला पुणे, हा काढा आता पटकन पिऊन टाका. अगं नको ग, मला खरंच नको, मला बरं वाटतं. अगं असं काय करते पूर्णाजी? तूच तर विमलताईला सांगितलंस ना काढा बनवायला. मग आता तो प्यायला तुला 3-3 पैका कशाला हव्या? अगं मगाशी असं ऍसिडिटी सारखं वाटलं होतं, पण आता बरं आहे, मस्त छान. तुम्हाला तर बरं वाटतंय ना, मग आता तुम्ही काढा नका पिऊ. मी असं करते पुणे, तुमच्याकरता ना भरपूर साखर घालून कॉफी करून आणते, म्हणजे मग तुमचा मूड ठीक होईल. है ना? किती छान आहेस ग तू. जा जा जा, मला मस्त कॉफी घेऊन. तुम्हाला कॉफी बिफी काही मिळणार नाहीये. मुकाटपणे तुम्ही हा काढा प्या. किती जाच करतेस ग मला. थांब आता, प्रताप येऊ दे, तुझी तक्रारच करते त्याच्याकडे. बघ, तुम्ही माझी तक्रार होतं पोलिसांच्याकडे करा, पण आधी हा काढा प्या. नको ग. पूर्णाजी, पी ना ग काढा. हे बघ, तू आजारी असलीस ना की मला अजिबात आवडत नाही. बरं बरं ठीक आहे.
हा. ठीक आहे चला तुम्ही आता खोलीत जा थोडासा आराम करा हं? मी जाऊन जरा आरवी करते. आणि पूर्णाई मी येईन तुम्हाला उठवायला हा ये. जा घरी, घेऊन जा आई पूर्णाईला. गं बाई माझी आई. सावकाश, सावकाश. हो हो सावकाश. सावकाश. मी म्हातारीला मोहरीचा काढा दिला तरी हिला अजून उलटीसारखं का होत नाहीये. तिची तब्येत बिघडली आहे असं अर्जुन निघायच्या आत सगळ्यांना कळायला हवं, पण हिला तर चक्करही येत नाहीये. पूर्णाई 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 काय होत आहे पूर्णाई काय होत आहे पूर्णाची बसा बसा इथे बसा. आजी काय होते तुमचं पूर्णाई जातोय तोल का जातोय आजी काय झालं असं ना चक्कर आल्यासारखं होत होतं आणि असं पोटात मळमळल्यासारखं होतं. काय झालं बरं वाटत नाहीये का ऐक मी 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 पाणी देते पाणी देते. मी अश्विनला फोन करतो. पूर्णाई ठीक आहे. पूर्णाई हे पाणी सावकाश, सावकाश. हळू 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 हळू. पूर्णाई बरं वाटतंय का तुम्ही उलटीसारखं होते का चला चला आपण वॉशरूम जाऊया हळू 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 बापरे, बस. या फोन पूर्णाई घेत नाही का? सावकाश सावकाश या. चला इथे चला इथे चला. लागला काय अश्विनला फोन नाही आता फोन घेतच नाहीये. करत राहा म्हणजे त्याला कळेल की अर्जन्सी आय थिंक ऑपरेशन थिएटरमध्ये असला होता. मी काम करून त्याला मेसेज टाकून ठेवतो. याची आता तर नॉर्मल होती यार, नाश्ता करत होती, अचानक काय झालं तिला काही कळत नाही. आई बिलकुल घ्या बरोबर बोला अरे हो ऐका ऐका सगळेजण तुम्ही पण ऐका. आता थोड्या वेळाने गौतम आणि शीतल बोराटकर मध्ये यांची पतंग उडवण्याची चढाओढ रंगणार आहे. सांगा आता कोण जिंकेल म्हणून. थांबा 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 आता थोड्या वेळाने कळेलच आपल्याला. तोपर्यंत सगळ्यांनी तिळगुळ खा आणि गोड गोड बोला. कसं वाटतं आता थोडंसं मळमळत आहे पण सकाळच्या पेक्षा बरं आहे. तू फॅक्टरी सोडून कशाला आलास रे. अगं पण पूर्णाजी तुला जरा काही झालं ना की सगळ्यांचा जीव वर खाली होतो ग. आणि बघ तू आता अजिबात काळजी करू नकोस हा. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. हा कुणीही बाहेर जाणार नाहीये. आणि अश्विनचा एक मेसेज येऊन गेला होता की तो निघाला हॉस्पिटलमधून. कशाला रे. असू द्या पूर्णाई त्याने अगदी बरं केलंय. बरं पूर्णाई मी काय सांगते तुम्ही आता थोडं थोडं पाणी प्या कारण उलट्या पण सगळं पाणी उलटून पडले ना तुम्हाला ना नाहीतर डिहायड्रेशन व्हायचं. वहिनी पूर्णाईसाठी मी साखर मीठ घालून पाणी करून आणू का हो हो करा करा. माझ्या पूर्णाजीला कसलाच त्रास होता का नाही. कुठे होता आज कधीपासून कॉन्टॅक्ट करत होतो आम्ही. पेशन्स होते खूप. कसं वाटतंय. ठीक आहे रे बाबा. अश्विन अरे तिला मगाचपासून चक्कर काय येते उलट्या काय होत आहे मला तर इतकं टेन्शन आलं होतं सांगू. कोणाची उलटी झाल्यानंतर कसं वाटतंय तुला आता. अश्विन अश्विन मी काय म्हणते आपण पूर्णाजीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करूया का. थांब मला बघू तर दे. कोणाची छातीत जळजळत आहे का आता. नाही सकाळ एवढं नाही. अश्विन ऍडमिट करूया ना. अश्विन प्लीज हिला सांग काही झालेलं नसताना पॅनिक सिच्युएशन क्रिएट करण्याची काही गरज नाही.